राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या फार सुंदर ओळी आहेत. ते असं म्हणतात की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, बोध सापडे हाच खरा. राष्ट्रसंतांनी सांगितलेला हा विचार आपण या नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये त्याचा अवलंब करणार आहोत. जी चरित्र आपल्या समोर आहेत ती कृतीनं किती मोठी आहेत हे समजून घेतानाच त्यांचा विचारही आपण समजून घेणार आहोत. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले, हाही एक विचार आपल्या भारतीय पटलावर कवींनी मांडला. आणि ते रणाविण स्वातंत्र्य मिळवताना किंवा रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले हे समजून घेताना आपल्याला जसे नरवीर दिसतात त्याप्रमाणेच वीरांगनाही दिसतात. आणि म्हणूनच राजस्थानच्या भूमीवर होऊन गेलेली आणि जिची कीर्ती ही जगदविख्यात आहे अशी पद्मिनी ही आपल्याला ऐकायलाच हवी. याचं कारण असं की फक्त हातात तलवार घेऊन समोरच्याला नस्तनाबूत करणं एवढंच कार्य आपल्या हाती असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला जे कर्तृत्वानं मिळालेले, आपल्या साधनेनं मिळालेले विषय असतात तेही आपण राष्ट्रकार्यासाठी वापरू शकतो. याचं एक अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणजे पद्मिनी. पद्मिनीनं आपला सर्वस्वाचा त्याग करून समोरच्या परत पारतंत्र्यावर चालून येणाऱ्यावर जो एक चरित्रात्मक वचक बसवला किंवा दाखवला, ती आपल्या भारतीय संस्कृतीतली एक फार मोठी गोष्ट किंवा घटना आहे. मला असं वाटतं पद्मिनीचं चरित्र ऐकताना किंवा वाचताना की भारतीय स्त्रीला जे आतून एक स्फुरण चढत असतं पारतंत्र्याच्या विरोधात आणि परचक्राच्या विरोधात चालून जाण्याचं, त्याचा एक फार मोठा उद्गार किंवा एल्गार म्हणजे पद्मिनी आहे. तिच्या चरित्रामध्ये असणाऱ्या अनेकविध बाजू तपासून पाहताना आणि इतिहासाच्या पार्श्वभूमीवर वर्तमानात आपली चाल ठरवून भविष्याचा वेध घेताना पद्मिनी जे जे काय आपल्याला सांगते ते त्या भूमीचं तत्व घेऊन येणारी किंवा परचक्रावर चाल करून जाणारी आणि स्वतःच्या शीलाचं सत्वाचं रक्षण करणारी ही स्त्री जे जे म्हणून आपल्याला आपल्या कृतीतून दाखवते ते अत्यंत स्पृहणीय, अत्यंत प्रेरणात्मक आणि आपला भविष्याचा वाटचाल ठरविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असं. मानसीताईंचं पद्मिनीवर स्वतंत्र कीर्तनच आहे, पण आजच्या या आपल्या नवदुर्गा विजयतेच्या निमित्तानं आपण त्यांच्या चरित्रातला काही एक भाग मानसीताईंकडून समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी. आज सप्तमीचा दिवस. आजच्या दिवशी आपण जे स्त्री चरित्र पाहणार आहोत ते स्त्री चरित्र आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे. तरी सुद्धा हे चरित्र का बघायचं? कारण ह्या चरित्राबाबत काही अभ्यासकांची काही मतं आहेत. त्यातली काही सकारात्मक आहेत तर काही नकारात्मक. मी असं का म्हणतेय हे चरित्रातला प्रसंग ऐकल्यानंतर तुम्हा साऱ्यांना नक्कीच कळेल. कुठे घडलं हे चरित्र? अरवली पर्वताच्या समोर जो चतुष्कोणाकृती प्रदेश दिसतो त्याला आपण राजस्थान म्हणून ओळखतो. जैसलमेर, कोटा, जयपूर, उदयपूर अशी सगळी गावं तिथे वस्तीला आहेत. याच प्रांतामध्ये असलेला चित्तोडचा किल्ला, ज्या किल्ल्यावरती कित्येक पिढ्या राजपुतांचं राज्य सुखाने राज्य करत होतं. ऐश्वर्य, संपत्ती, शौर्य, पराक्रम, आपापसामधलं प्रेम, स्वतःच्या देवावरची, धर्मावरची, देशावरची निष्ठा आणि हे सगळं करत असताना तलवारीला असलेली दुधारी धार, राजपुतांचं हे वैशिष्ट्य आहे. आणि अशा या राजपूत साम्राज्यामध्ये ओळखली गेली ती एक राणी जिचं नाव पद्मिनी किंवा पद्मावती. तिनं केलेला जोहर आपल्याला प्रसिद्ध आहे, माहितीच आहे. का घडलं बरं हे? तिला हे सगळं का करावं लागलं? ह्याच्या पाठीमागे भारताच्या इतिहासातली येणाऱ्या परकीय आक्रमणाची एक खूप मोठी लाट आहे. त्याची थोडीशी पार्श्वभूमी पाहूया.
राणा भीमसिंग नावाचा राजा या चित्तोड गडावरती राज्य करत होता. त्याला 7 मुलं होती. हा भीमसिंग जेव्हा चित्तोडच्या राजगादीवरती विराजमान होता, तेव्हा अल्लाउद्दीन खिलजी आपल्या सगळ्या सैन्यासह त्याच्याशी लढण्याकरता आणि चित्तोडचा सगळा प्रदेश जिंकून घेण्याकरता आला. असं म्हणतात की या राणा भीमसिंगांनी आपल्या 7ही मुलांबरोबर या संग्रामामध्ये उडी घेतली. मग चित्तोडचं राज्य, त्यावेळेला चित्तोडच्या त्या किल्ल्यावरती या राज्याची सगळी धुरा त्यानं आपल्या पुतण्याला रतनसिंगाला दिली. ही 7 मुलं आणि राणा भीमसिंग या युद्धामध्ये मरण पावले. अल्लाउद्दीन खिलजीला असं वाटलं की आता हे चित्तोड आपल्याला जिंकता येईल, पण असं घडलं नाही. या अल्लाउद्दीन खिलजीचा जो वजीर होता त्याचं नाव होतं मलिक काफूर. धर्मांध होता. एकाच झेंड्याखाली, एकाच बावट्याखाली सगळं राज्य आपण सांगू त्या आपल्या धर्माप्रमाणे पुढे जायला हवं, आणि हीच अल्लाह तालाला वाहिलेली खरी फुलं आहेत, पुष्पांजली आहे, असं त्याचं म्हणणं असायचं. पण हे केवळ अशक्य होतं. त्याला संपूर्ण भारतातले कित्येक प्रांत जिंकता आले होते. आला नव्हता तो फक्त या राजपुतांचा हा चित्तोडचा प्रांत. कारण हे राजपूत जितके उत्तम लढवय्ये होते तितकेच कट्टर धर्माभिमानी सुद्धा होते, आणि म्हणूनच यांना जिंकणं त्याला केवळ अवघड होतं. या मलिक काफूरनं अल्लाउद्दीन खिलजीसह खूप प्रयत्न केला चित्तोडला जिंकण्याचा, पण राणा भीमसिंगानं आपल्या 7 मुलांसह या रणांगणामध्ये शहीद होणं मान्य केलं, पण चित्तोडची गादी ह्याला मिळवू दिली नाही. किती दिवस लढणार हो? 1.5 वर्ष हे युद्ध चाललं. या युद्धामध्ये अल्लाउद्दीन जिंकू शकला नाही. थकलेला, भागलेला, जखमी झालेला, सगळं कंटाळलेलं सैन्य घेऊन आता पुन्हा निघून जायची वेळ त्याच्यावर आली होती. कारण तो जर त्याच्या मूळ राज्यात गेला नसता तर मोगलांच्या स्वारीनं त्याचं मूळ राज्यही त्याच्या हातून निघून गेलं असतं. परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या या खिलजीला मलिक काफूरनं मात्र अडवलं आणि म्हणाला, गौर से सुनिए मेरी बात. अगर आपको मैंने ये बताया नहीं तो अल्लाह ताला मुझे कभी माफ नहीं करेगा. क्यों? क्या हुआ? मलिक काफूर, क्या हुआ? बताओ तो सही. आणि असं म्हणल्यानंतर मलिक काफूरनं या अल्लाउद्दीन खिलजीच्या कानावरती एक गोष्ट घातली, ज्यामुळे खिलजीला होता तिथेच थांबावं लागलं. नव्हे पुन्हा अरवली पर्वताच्या या प्रदेशात येणं भाग पडलं. कोणती होती ती गोष्ट? जो चित्तोडचा किल्ला जिंकण्यासाठी त्यानं जीवाचं रान केलं होतं, त्या चित्तोडच्या किल्ल्यावरती राजपुतांच्या गादीवरती रतनसिंग दिमाखात बसला होता, आणि जे ऐश्वर्य या सगळ्या प्रांतानं राणा भीमसिंगाच्या काळात उपभोगलं होतं, तेच ऐश्वर्य, तेच संपत्तीचं दान तोही या राज्याला मिळवून देत होता. तो जितका पराक्रमी होता, शूर होता, दिसायला देखणा होता, कट्टर धर्माभिमानी होता, तितकीच त्याची पत्नी, जिला संपूर्ण जग पद्मिनी किंवा पद्मावती या नावानं ओळखत होतं. इतिहासामध्ये हिच्या माहेरच्या घराचा उल्लेख असा सापडतो की ही मूळची श्रीलंकेची आहे. अर्थात मंडळी, आपल्या इतिहासातली काही व्यक्तिचित्र किंवा काही पानं ही आपल्याला पुरेशी माहिती देऊ शकत नाहीत, ही फार मोठी खंत आहे. पण काही इतिहासकारांच्या मते ही श्रीलंकेतली मुलगी राजकुमारी, तिनं तिच्या विवाहाकरता एक अट ठेवली होती. कोणती होती ही अट? अहो, दिसायला अतिशय सुंदर, चाफेकळी सारखं नाक होतं, कमल पुष्पाच्या पाकळीसारखे हिचे डोळे होते, काळेभोर कुरळे कुंतल म्हणजे केस लांब पाठीपर्यंत रुळणारे. अहो, स्त्रीच्या सौंदर्याचे जे म्हणून काही मापदंड आपल्याकडे मानले जातात ना, इतकी ती सुंदर होती, अगदी आरसपानी सौंदर्यानं बहरलेली. पण ती जितकी सुंदर होती तितकीच ती उत्तम योद्धा सुद्धा होती. तलवारबाजी असेल, भालाफेक असेल, दांडपट्टा फिरवणं असेल, घोडसवारी करणं असेल, हे सारं काही इतक्या कसबानं करत होती की समोर बघणारा तोंडात बोट घालत असे. आणि अशा असलेल्या या पद्मिनीनं आपला पती निवडण्याकरता अट घातली होती, जो कोणी माझ्या शिपायांशी, सैन्याशी लढून त्यांना हरवे, त्याच्याशीच मी विवाह करीन. आता काही जण म्हणतील,
सैन्य हरवल्यानंतर हिच्याशी विवाह करण्याचं कारण काय? अहो, यातलं गुपित असं होतं की त्या सैन्यामध्ये एका सेनानीच्या वेशात ही स्वतःच लढायला उभी राहायची. अनेक जण आले, अनेकांनी लढायचा प्रयत्न केला, पण पद्मिनीसह तिच्या सेनेशी कोणीही जिंकू शकलं नाही किंवा तिला हरवूही शकलं नाही. मात्र रतन सिंगानं तिला आणि तिच्या सैन्याला हरवलं. जी अट घातली होती ती पुरी झाली होती आणि अशा या लढवय्यी असलेल्या पद्मिनीनं आपल्या आयुष्याची वरमाला या रतन सिंगाच्या गळ्यात घातली होती. चित्तोडची राणी पद्मिनी म्हणून ती आता सर्वदूर प्रसिद्ध झाली होती आणि अशा या सुंदर राणीला बघायचं सोडून अल्लाउद्दीन खिलजी पुन्हा परत चालला आहे स्वतःच्या प्रांतात, हे मलिक काफूरला काही सहन होईना. त्यानं या पद्मिनीची अतिशय रसभरीत वर्णन केली. इथे सुद्धा एक पाठभेद सापडतो बरं. तो पाठभेद असा आहे की राणा रतनसिंगाच्या दरबारामध्ये एक सुंदर असा चित्रकार होता, ज्याला राणा रतनसिंगानं काही कारणानं अपमान करून दरबारातून हकलून दिलं आणि आता रतनसिंगाचा सूड घ्यायचा याच्याकरता चित्तोडच्या प्रांतातल्या एका जंगलामध्ये हा जाऊन दडून बसला. खिलजीची स्वारी संपून खिलजी परत चाललेला असताना या चित्रकारानं सुंदर बासरी वाजवली आणि खिलजीनं त्याला बोलवून घेतलं. असं म्हणतात की या चित्रकारानंच पद्मिनीचं सारं काही वर्णन खिलजी समोर केलं. काही का असेना, या दोन्ही संदर्भांचा परिणाम मात्र एकच आहे. पद्मिनीचं वर्णन ऐकल्यानंतर तिला पाहिलंच पाहिजे, नव्हे तिला आपल्या बरोबर आपल्या जनान्यात घेऊन गेलं पाहिजे, या एका इच्छेनं हा वेडापिसा झाला. काय करावं? रतन सिंगाला जाऊन भेटावं का? पण नुकताच झालेला चित्तोडचा संग्राम अजून कोणी विसरलेलं नव्हतं. खिलजी चित्तोडावर जाऊ शकत नव्हता आणि मग अशा वेळेला राजकारणामधला एक साधा सोपा पर्याय जो सगळेच करत असतात तोही खिलजीनं केला. आपल्या एका दूताबरोबर त्यानं रतनसिंगाला एक पत्र पाठवलं, ज्या पत्रामध्ये त्यानं मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. मैत्रीचा प्रस्ताव ठेवून मग त्यांनी त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला, रतनसिंग, मी आपल्याला मैत्रीचा प्रस्ताव देतोय, आपण तो स्वीकारावा. आणि इतकंच नाही तर तुमची माझी मैत्री आपल्या दोघांपुरतीच मर्यादित न राहता आपल्या कुटुंबात सुद्धा सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत. आणखीन एक, या मैत्रीच्या नात्यानंच मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो. आणि ती विनंती कुठली होती हो मंडळी? आरसपानी सौंदर्य लाभलेल्या या पद्मिनीचं एकदा दर्शन घडावं, ही ती विनंती. खिलजीला असं वाटलं की आपण मैत्रीचा प्रस्ताव समोर दिल्यानंतर रतन सिंगाकडून तो नाकारला जाणार नाही, आपल्याला सहज पद्मिनीला बघता येईल. पण घडलं उलटच. रतन सिंगाच्या दरबारात खिलजीचा आलेला हा खलिता वाचून दाखवण्यात आला आणि पद्मिनीची एक झलक दिसली पाहिजे एवढी एक मागणी फक्त सगळ्या दरबारानं ऐकली. सारे जण आपल्या कमरेची तलवार बाहेर काढून लढायला सिद्ध झाले. हे असं का घडलं माहितीये मंडळी? आजही राजपूत लोकांच्यात त्यांच्या आजूबाजूच्या कोणत्याही प्रांतातून कोणत्याही न बघितलेल्या रक्ता नात्याच्या नसलेल्या परक्या स्त्रीनं सुद्धा तू माझा धर्माचा भाऊ आहेस, माझं रक्षण कर असं म्हणून त्याला राखी पाठवली ना, तर हे राजपूत लोक ती राखी आपल्या मनगटावर अभिमानानं मिरवतात आणि जोपर्यंत देहात प्राण आहेत तोपर्यंत जिनं राखी पाठवली आहे तिच्या करता लढायला तयार असतात. त्यांच्याकडे त्यांच्या देव्हाऱ्यातच देवता पूजली जात नाही, ती घराघरातल्या स्त्रियांमध्ये पोरीबाळींमध्ये पाहिली जाते आणि त्यांचं रक्षण करण्याकरता स्वतःचे प्राण द्यायलाही हे लोक तयार असतात. इथे तर प्रत्यक्ष राज्याच्या राणीचा प्रश्न होता. कोण कुठला यवनी धर्मातला हा खिलजी, यानं आपल्या राणीचं प्रत्यक्ष दर्शन मागावं, एक झलक बघायला मागावी. किती अवघड होत आहे. सारे राजपूत पुन्हा एकदा लढायला उभे राहिले. युद्ध पेटलं. 6 महिने युद्ध चाललं म्हणे. रोज आपल्या गडाच्या तटावरून पद्मिनी चालू असलेल्या युद्धाची ही रणधुमाळी पाहत उभी राहायची. पण एक दिवस तिच्या मनामध्ये विचार आला, कधी ना कधीतरी हा सुंदर देह वार्धक्याकडे झुकणार आहे, हे सौंदर्य कधीतरी संपणार आहे आणि ह्या यत्किंचित क्षुल्लक कधीतरी नाश पावणाऱ्या सौंदर्याकरता
लाखो लाखो रुपयाच्या मूल्याचे नवे नवे अमूल्य असलेले माझ्या राज्याचे सैनिक सारे राजपूत वीर या परकीय सत्तेशी लढतायत आणि मी त्यांना गमावतीये. नाही नाही, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून तिनं रतन सिंगाला बोलवून आपल्या मनातला विचार सांगितला. ती सांगतीये, राणाजी, हे सौंदर्य कधीतरी संपणार आहे. अहो, एक झलक तर दाखवायची ना खिलजीला. दाखवूया. कसं शक्य आहे ते पद्मिनी? तू राजपुतांची आन बान शान सारं काही आहेस आणि तुला एका परकीय शत्रूला तुझी झलक दाखवणं सोपं वाटतं. ती म्हणाली, राणाजी, क्षणभर शांत मनानं विचार करा. प्रत्येक गोष्ट तलवारीच्या धारेवर सोडवू नये. काही वेळेला आपल्या मनानं, डोक्यानं आणि बुद्धीनं विचार करून योग्य तो कौल घ्यावा. माझा ऐका. माझा जो महाल आहे त्या महालाच्या एका बाजूला एक खिडकी आहे. नवे नवे एक सज्जा आहे. त्या सज्जात उभं राहिलं की समोर भला मोठा तलाव आहे, जो तुम्ही माझ्याचसाठी बांधून घेतलाय. मंडळी, आजही तो तलाव आहे. त्याला गोंदिया तलाव असं म्हणतात. त्या तलावामध्ये पद्मिनी सांगतीये रतन सिंगाला, राणाजी, त्या तलावाचं पाणी इतकं नितळ आणि इतकं स्वच्छ आहे की खालचा तळ दिसतो वर उभं राहिल्यावर. आपण असं करा, त्या तलावाच्या एका बाजूला म्हणजे बरोबर माझ्या महालाच्या सज्जाच्या खाली या खिलजीला आणून उभं करा. या तलावामध्ये माझं प्रतिबिंब पडेल. जे प्रतिबिंब खिलजीच्या समोर असा एक भला मोठा आरसा बांधून तयार ठेवा, ज्या आरशामध्ये पडलं जाईल आणि माझ्या रूपाची झलक त्याला मिळेल. असा एक उल्लेख पद्मिनीच्या चरित्रात आपल्याला मिळतो. आणि दुसरा उल्लेख असा आहे की रतन सिंग या मैत्रीचं बोलावणं मान्य करतो आणि हे बोलावणं मान्य केल्यानंतर, ही मैत्री मान्य केल्यानंतर खिलजी त्याला भेटायला चित्तोडच्या गडावरती येतो. दोघांचं अन्न भोजन सारं काही प्राशन होतं. एकमेकाच्या बोलण्याची सुरुवात होते आणि हे सारं बोलणं चालणं चालू असताना चिकाच्या पडद्याआड उभ्या असलेल्या त्या पद्मिनीचं आरसपानी सौंदर्य पाहून हा खिलजी वेडा होतो, असाही काही उल्लेख काही इतिहासकार करतात. नाही नाही म्हणत रतन सिंग राणी पद्मिनीनं सांगितलेला हा पर्याय करायला तयार झाला. त्यानं खिलजीची विनंती मान्य केली. त्याला गडावर बोलावलं. त्याच्यासाठी शाही भोजन तयार केलं आणि शाही भोजनानंतर राणीच्या महालाच्या पाठी असलेल्या त्या तलावाच्या तिथे तो त्याला घेऊन गेला. राणीनं सांगितल्याप्रमाणे भला मोठा आरसा बांधलेला होता. त्या आरशामध्ये राणीचं तलावात पडलेलं प्रतिबिंब दिसायला लागलं आणि एक झलक मला तिची पाहू द्या असं म्हणणारा खिलजी त्या एक झलक पाहिल्यानंतर इतका वेडा झाला की त्यानं मनाशी ही गाठ पक्की बांधली. आता काहीही होऊ दे, हिला आपण आपल्या बरोबर आपल्या जनान्यात घेऊन जायची. मैत्रीचा हात पुढे करत चित्तोड गडाची एक एक पायरी उतरत खिलजी बरोबर बोलत 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 रतन सिंग खिलजीच्या त्या शिबिरापाशी येऊन कधी पोचला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. आणि बरोबर टप्प्यात आल्यानंतर खिलजीनं फक्त हातानं 2 टाळ्या वाजवल्या. त्या टाळ्या ऐकल्यानंतर बाजूला लपलेले सारे त्याचे शिपाई पुढे झाले आणि रतन सिंगाला त्यांनी अटक केली. खालपर्यंत सोडायला जातो असं म्हणत गड उतरून गेलेले रतन सिंग अजून वर कसे आले नाहीत याचा विचार करता करता मध्यरात्र झाली आणि पहाटेच्या वेळेला देवघरात बसलेल्या शिवशंकरांची पूजा करणाऱ्या पद्मिनीच्या हातामध्ये खिलजीचं पत्र पडलं. ज्या पत्रात खिलजी असं म्हणतो की द्याल पद्मिनी न जरी युद्ध आज मांडले. आज पद्मिनी मला दिली नाहीत तर हे राजपुतानो, मी तुमच्याशी लढायला तयार आहे. मी लढीन, तुम्हाला हरवीन आणि पद्मिनीला घेऊन निघून जाईन. पद्मिनीला जर माझ्या हातात दिलं नाहीत तर रतन सिंगाला सुद्धा तुम्हाला मुकावं लागेल. शांत होती पद्मिनी. तिनं एक वार सुंदर मांडलेल्या त्या पूजेकडे पाहिलं. आराध्य असलेल्या त्या शिवशंकराला नमस्कार केला आणि पद्मिनीनं पुढची योजना बनवली. काय केलं होती ना, गोरा सिंग आणि बादल हे 2 मुख्य सैनिक ज्यांना हाताशी तिनं घेतलं आणि पुढची सारी योजना मांडली. पहिल्यांदा तिने खिलजीला पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये ती अशी म्हणते, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे, पण तत्पूर्वी आजपर्यंत ज्यांच्या नावाने सौभाग्य मिळवलं त्या रतन सिंगांना, माझ्या राणाजींना मला एकांतात भेटायचंय.
ती एकांताची जागा सुद्धा तिनं त्या पत्रात लिहून पाठवली. खिलजीच्या शिबिराच्या पुढे असलेलं एक गवताळ कुरण होतं, ज्या कुरणामध्ये तिनं रतनसिंगाला मला भेटायचं आहे असं सांगितलं. त्यांना एकदा भेटते आणि मी तुमच्याकडे येते, काळजी करू नका, असं पत्र तिनं खिलजीला पाठवलं. आणि पद्मिनी आता आपल्याला कायमची मिळणार या वेड्या आशेत ते पत्र वाचून खिलजीनं सारे पहारे ढिले करून टाकले. सांगितलेल्या वेळेला रतनसिंगाला त्या गवताच्या कुरणापर्यंत आणून सोडलं. इकडे राणी चित्तोडच्या गडावरून खाली उतरली. कशी उतरली हो? 700 पालख्या, 3 शिपाई, मेणा उचलती 6 भोई. 700 पालख्या खाली उतरल्या. खिलजीच्या पत्रामध्ये तिनं हाही उल्लेख केला, मी एकटीच नाही, मी या चित्तोडची पट्टराणी आहे, माझे पण काही रीतिरिवाज आहेत, मान आहेत, मी एकटीच येणार नाही आपल्या बरोबर, माझ्या बरोबर 700 पालख्यांमधून 700 राजपूत स्त्रिया आपल्या भेटीला येतील. एकटी पद्मिनीच नाही तर एवढ्या स्त्रिया आपल्याला मिळणार आहेत. या आनंदातच हा वेडा मशगूल झाला हो. हिशोब करा, या सगळ्या कूट गणिताचा हिशोब करा. 700 पालख्या, पालखीत एक एक जण बसली आहे म्हणजे 700 जण झाले. त्या प्रत्येक पालखीला 3 शिपाई आहेत. 700 पालख्यांचे 3 शिपाई, हे पण सारे सैनिकच. मेणा उचलणारे 6 भोई, हे पण सारे सैनिकच. एवढं सगळं सैन्य घेऊन ही खाली उतरली. रतनसिंगाला गवताळ कुरणाशी भेटली. त्याच्या हातापायातल्या काढण्या तिनं काढून टाकल्या. त्याच्या हाताला धरून धावत 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 स्वतःच्या मेण्यापर्यंत येऊन पोचली. तो मेणा उचलला गेला आणि रात्रीच्या अंधारात त्या मेण्यात बसलेले रतनसिंग आणि ही पद्मिनी सुखरूपपणानं चित्तोडच्या गडावर पोहोचले. मग खाली असलेल्या बाकी सगळ्यांनी काय केलं? गडावर पोहोचल्यावर तटावरून एक मशाल फिरवली गेली. चित्तोडचा राजध्वज फडकवला गेला. हीच खूण होती खाली असलेल्या 700 पालख्या, प्रत्येक पालखी बरोबरचे 3 शिपाई आणि मेणा उचलणाऱ्या 6 जणांना. ते सगळं सैन्य खिलजीच्या अर्धवट नशेत अर्धवट झोपेत असलेल्या सैन्यावर तुटून पडलं आणि खिलजीला पळता भुई थोडी करून सोडली. खिलजी परत निघून गेला, पराभव स्वीकारून परत निघून गेला. पण झालेला अपमान मात्र तसाच मनात त्यानं धगधगत ठेवला. वर्ष 1.5 वर्ष बरं गेला असेल, पुन्हा कोणतीही वित्तम बातमी न लागू देता या खिलजीनं चित्तोडावर स्वारी केली. ती स्वारी करताना चित्तोड गडावर जेवढं सैन्य होतं त्याच्यापेक्षा दसपट जास्त सैन्य घेऊन हा चित्तोड गडावर चाल करून आला. आता मात्र निकराची वेळ आली. का माहितीये? कारण एवढं सगळं सैन्य राजपुतांच्या गडावर तर उपलब्ध नव्हतंच, पण गडाखाली असलेल्या गावागावातून प्रत्येक वयाचा पुरुष जरी लढायला उभा राहिला तरी प्रत्येकाला 10 शिपायांची एकटं लढावं लागणार होतं. मोठी बिकट परिस्थिती आली. आपली हार दिसतीये. आपण रणांगणात हरलो की स्वभावानुसार स्त्री लंपट असलेला हा खिलजी आपल्या राजपूत स्त्रियांचे हाल हाल करत त्यांना घेऊन जाणार हे भविष्य सुद्धा दिसायला लागलं. आणि असं जेव्हा होतं ना मंडळी, तेव्हा हे राजपूत राजे आणि त्यांच्या स्त्रिया एकाच मार्गाचा अवलंब करतात. स्त्रिया जोहर करतात आणि सगळे पुरुष केसरिया करतात. म्हणजे काय हो? राजपुतांचं वर्णन करणाऱ्या इतिहासाची पानं याला साक्षी आहेत. आजही चित्तोडगडाच्या इथे असलेल्या तळघरात कोणालाही जायची परवानगी नाहीये बरं. असं म्हणतात की तिथे जोहर केल्यानंतर ज्या म्हणून स्त्रिया त्या आगीच्या भक्षस्थानी स्वतःला अर्पण करून हा देह सोडून निघून गेल्या, त्या सगळ्या रक्षेचं, त्या पवित्र जागेचं रक्षण करत आजही एक नाग तिथे फिरत असतो. काय केलं यांनी? प्रत्येक जण आपल्या पतीला ओवाळण्याकरता उभी राहिली. विवाह प्रसंगी प्रत्येकीनं जे म्हणून काही वस्त्र परिधान केलं होतं, जे म्हणून काही दागिने अंगावरती धारण केले होते.
तो सगळा साज शृंगार करून प्रत्येक जण आपापल्या पतीसमोर उभी राहिली. प्रत्येकीनं आपल्या पतीच्या कपाळी कुंकुम तिलक लावला, त्याच्या मस्तकी अक्षदा टाकल्या, त्याला ओवाळलं आणि ओवाळल्यानंतर त्याच्या हातामध्ये सुंदर असा स्वतःच्या हातानं तयार केलेला विडा दिला. हा विडा कशा करता? या जन्मामध्ये असलेलं एकमेकावरचं प्रेम पुढचे अनेक जन्म असंच न तुटता अविचल राहू दे, त्याची ही आठवण. तो विडा आपल्या मुखामध्ये घेऊन या प्रत्येक वीरानं त्याच ओवाळणीच्या तबकातलं कुंकू घेऊन आपल्या पत्नीच्या कपाळी भरलं. अहो, या स्त्रियांनी आपल्या लग्नातले वेश परिधान केले होते ना, तसंच या राजपूत वीरांनी केसरिया करायचं ठरवलं होतं. म्हणजे काय? केशरी रंगाची वस्त्र परिधान करायची, केशरी फेटे डोक्याला बांधायचे आणि हातात तलवार घेऊन युद्धामध्ये उडी टाकायची. आता ती उडी टाकायची ती अशाच भावनेनं टाकायची की एकदा का रणांगणात उतरलो की मेलो तरी बेहत्तर, पण शत्रूला गडावर चढू देणार नाही. एक प्रकारचं आत्मबलिदानच आहे हे. आपापल्या पतीला निरोप देऊन आता या सगळ्या जणी त्या तळघरामध्ये आज जाऊ लागल्या. कल्पना करा मंडळी, स्वयंपाकघरात एखादं काम करत असताना साध्या गरम वस्तूचा चटका आपल्या हाताला लागला तर अंतर्बाह्य वेदना आपल्या शरीरात निर्माण होते हो. इथे तर या सगळ्या जणी आपणहून आगीला अर्पण होण्याकरता चालल्या आहेत. त्या तळघरामध्ये जाऊन प्रत्येक जणी बसल्या. कोणी ढोलक घेतलं, कोणी झांजा घेतल्या, कोणी एकतारी घेतली, कोणी अजून काही घेतलं. ती संपूर्ण खोली जेवढी शिल्लक राहिली होती रिकामी, तेवढ्या सगळ्या बाजूनं ज्वलनशील पदार्थ भरले गेले आणि त्या गडावर राखणी करता ठेवलेल्या एका वृद्ध व्यक्तीनं त्या तळघराला चारी बाजूनं पेटती चूड लावली. भडबड 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 सगळीकडून आगीचे लोळ उठायला लागले. ते लोळ जसे 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 वाढायला लागले तसं तसं ढोलकीवरची थाप मोठ्यानं ऐकू येऊ लागली. हातातली खंजिरी अजूनच खणखणायला लागली, हातातली झांज वाजू लागली आणि मोठमोठ्यांदा भजनं गायलेली ऐकू येऊ लागली. का? कारण आगीचे चटके बसायला लागल्यानंतर आपल्या विवळण्याऐवजी आपल्या भजनाचा आवाज ऐकून आपल्या पतीला रणांगणात लढायची ऊर्जा मिळावी, ही या प्रत्येकीची भावना आहे. किती जणी होत्या हो या? 5-10 जणी? नाही, 5-10 जणी नव्हत्या. पद्मिनीसह जवळ 15,000 स्त्रिया जौहर करायला तयार झाल्या आणि या आगीला स्वतःला अर्पण करायला तयार झाल्या. आणलेल्या सगळ्या सैन्यासह खिलजीनं रतनसिंगासह साऱ्या राजपुतांना मारलं आणि तो धावत 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 पद्मिनीला म्हणून शोधायला चित्तोडच्या गडावरनं निघाला आणि त्याची गाठ पडली त्या वृद्ध व्यक्तीशी, ज्या वृद्ध व्यक्तीनं ज्वलनशील पदार्थांनी भरलेलं ते तळघर पेटती चूड लावून आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना स्वतः पाहिलं होतं. पालथ्या हातानं डोळे पुसत पुसत ती वृद्ध व्यक्ती येत होती. खिलजीनं त्याच्या दोन्ही खांद्यांना धरून गदा गदा हलवून विचारलं, कहा है पद्मिनी, कहा है पद्मिनी? तो बोलू शकला नाही. त्यानं त्याच्या हातानं फक्त अंगुली निर्देश केला आणि भडा 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 पेटणाऱ्या त्या आगीच्या ज्वाळा खिलजीला दिसल्या. त्या ज्वाळा पाहिल्यानंतर खिलजीच्या कानामध्ये अटक केल्यानंतर रतनसिंगाच्या मुखातनं आलेलं वाक्य ऐकू यायला लागलं, खिलजी, पद्मिनी सिर्फ मेरी है, वो तुम्हें कभी भी नहीं मिलेगी. अरे ती मिळेल असा विचार तरी करतोस कसा? ती सोड, तिचं नखही तुला दिसणार नाही, दिसणार नाही असं म्हणत रतनसिंग खाली मान घालून बसलेला त्याला आठवला. अर्थात घडलेल्या या साऱ्या प्रकारानं खिलजी अंतर्बाह्य हादरून गेला. असं म्हणतात की मलिक काफूरसह तो आपल्या प्रांतात परत आला, पण पद्मिनीच्या झालेल्या या जोहारानंतर मात्र या खिलजीला वेड लागलं. जळी स्थळी काष्टी पाषाणी आगीत अर्पण झालेली ती पद्मिनी त्याला दिसायला लागली. तिच्या भोवती भडबड भडबड पेटणाऱ्या आगीच्या ज्वाळा त्याला दिसायला लागल्या आणि ह्या सगळ्यातच त्याचं स्वतःचं आयुष्यही भस्मसात होतंय हे त्याला जिवंतपणे मरण यातना सोसत सोसत पाहावं लागलं. पद्मिनी तर मिळाली नाहीच,
पण होतं नव्हतं ते सगळं राज्य घालवून याच्या पदरात शेवटच्या क्षणी एक प्रकारची नामुष्की आलीच. मंडळी, काही अभ्यासक असं म्हणतात की पद्मिनीनं जोहार करण्याऐवजी आपल्या बरोबर या 1500 राजपूत स्त्रिया घेऊन रणांगणात उतरायला हवं होतं. कदाचित युद्ध जिंकलं गेलं असतं. कारण नसताना आगीत आपला जीव तिनं घालवला. पुन्हा माझं सांगणं तेच आहे, प्रत्येक प्रांताच्या, प्रत्येक पंथाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या जगण्याच्या काही पद्धती असतात हो, काही नियम असतात, काही गोष्टी या स्वीकाराव्या लागतात. कुठलीच गोष्ट निरर्थक अशी कधीच घडत नाही. कोण म्हणतं पद्मिनीचा जोहार वाया गेला? अहो, याच पद्मिनीच्या जोहाराचा पोवाडा ऐकून स्वतःचं एक छत्री अंमल असलेलं हिंदू राज्य मी निर्माण करीन, ज्या राज्यात पोरीबाळींची अब्रू अशी वेशीला टांगली जाणार नाही असा शब्द देतो मी, असं म्हणत एक स्वराज्य उभं करणारा राजा एका माऊलीनं उभा केला. त्याची कथा आपण इथून पुढच्या येणाऱ्या प्रवासात ऐकणार आहोतच. पण तत्पूर्वी या पद्मिनीचं स्मरण करूया आणि आजच्या दिवशी थांबूया. नमस्कार. छवि सुंदर ब्रज किनार